स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। अगं बाई सुलभा, 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 अगं इथे जवळच माहेश्वरी साड्यांचा सेल लागलाय। मला वाटतं 3-4 साड्या मी घेऊन टाकाव्यात। आपण रीमा, अवंतिका, सानिका यांना ड्रेस मटेरियल पण घेऊ। किती लागतं ग त्यांना कापड? 20 मीटर? अगं सुलभा काय बोलतेस तू? तुझं लक्ष कुठे आहे? अहो असं काय करता? गहू काय मीटर मध्ये मोजतात का? पाव किलो मध्ये 20 ते 50 वाटे तरी व्हायला लागतात। सुलभा अगं तुझं लक्ष कुठे आहे? तो ज्योतिषी काहीतरी सांगतो आणि तू काहीतरी उपाय करायला लागतेस बघ लगेच। आता ज्योतिषाने सांगितल्यावर उपाय नकोत का करायला? काय सुचलं आणि पत्रिका दाखवलीच नसती ना तर बरं झालं असतं। अगं पण आपण चांगलं तेवढंच घ्यायचं। हे बघ तिचं पुन्हा लग्न होणं तिच्या दृष्टीने चांगलंच आहे की नाही? आता काहीतरी अडचणी येणारच। पण हिच्याच वाट्याला का हो? आयुष्यभर किती खास्ता खाते पोरगी सांगा बरं, हिच्या वाट्याला सुख येऊच नाही। अगं ती मुलगी पण किती उत्साहाने जगायचा प्रयत्न करतेय। तिला नाही ना काही बोललीस? नाही गं बाई, कुणालाच नाही काही बोलले। हो बरं झालं। आणि तो सलील आणि अरविंदा तर चेष्टाच करतील तुझी। हे बघ आपल्याला झेपेल एवढेच उपाय करावेत, नाही तर उगाच उपास तापास सुरू करशील ना। नाही त्यांनी काय सांगितलंय, शनिवारी मारुतीला तेल व्हायचं आणि दर सोमवारी हे गहू तिथे शंकराच्या देवळात जाऊन व्हायचे। हो आणि मंगळवारी आणि शुक्रवारी देवीची ओटी भरायची। नाही तेवढेच वार शिल्लक राहतात म्हणून म्हणलं। काय हो चेष्टा करताय माझी? आता काय करू सांगा, कुणीतरी काहीतरी सुचवतं ते उपाय करावेसे वाटतात। मन चिंतिते वैरी न चिंती, दुसरं काय? कुठूनही पोरीच्या नशिबात सुख यावं बाई पुन्हा। तुम्हाला माहिती आहे त्या ज्योतिषांनी मला सांगितलं ना, मी घाबरूनच गेले हो। सो फायनली लग्न होत आहे तुमचं। अनिश, हा जो तू काय निर्णय घेतला आहेस तो ते सामान्य माणसाचं काम नाहीये। खरंच या परिस्थितीत आसावरीशी लग्न करणं म्हणजे इट्स नो जोक। खरंय तुझं, पण एका क्षणी ठरवलं आणि निर्णय घेऊन मोकळा झालो मी। तेच तर म्हणते मी।
अरे एकदा पुराचं पाणी नाकातोंडात गेल्यानंतर परत त्याच पुरामध्ये उडी घेणं आणि तेही तरंगण्याची अजिबात शक्यता नसताना सोपं नाहीये. स्नो जोक. अनिश, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. गुड मॉर्निंग मामा. गुड मॉर्निंग. मामा, मी ऐकतोय ते खरं आहे का? काय ऐकलं तुम्ही? सोशल वर्कसाठी समाज मित्र या पुरस्कारासाठी तुमची निवड झाली? असं म्हणतायत, पण आम्हाला काही अपेक्षा नाहीये. आम्ही सोशल वर्क करतो ना, ते आमचं सामाजिक कर्तव्य म्हणून. एनिवे, कॉंग्रॅच्युलेशन्स इन ॲडव्हान्स. अवॉर्ड मिळतात त्यात नंतर काँग्रेस. मिळेल की. तुमचं काय चाललंय? चाललंय. तो जो प्लॉट आम्ही निश्चित केलाय तिथे जे शोरूम उघडणार आहोत त्याचं नाव आम्ही ठरवलंय, आर्य इंटिरियर्स. हो, छान आहे. शशांक खूप मदत करतोय मला ह्याच्यात. शशांक कोण? शशांक, मी बोललोच नाही का तुम्हाला हे? नाही. शशांक, तुम्हाला आठवतंय का? माझा वर्गमित्र होता, नेरुळकर सरांचा मुलगा शशांक नेरुळकर. हो हो हो. तो मला अचानक पुण्यात भेटला. त्याची पुण्यात मोठी आर्किटेक्चरल फर्म आहे. बर तो मदत करतोय मला ह्याच्यात. बर. किती दिवसात तयार होणार आहे हे? 1-2 महिन्यात सुरू करायचंच आहे आम्हाला. पण फार दगदग करू नका हां. प्रकृतीकडे लक्ष द्या. खूप ये-जा चालली अलीकडे तुमची. तर थोडी दगदग तर होणारच मामा. पण मी उद्या परत पुण्याला चाललोय. मला काही ऑर्डर्स पूर्ण करायच्यात जाऊन. अमोलला भेटालच आणि आर्यकडे जाऊन याल ना? ऑफकोर्स. त्याच्याचसाठी तर एवढी सगळी धडपड चालली आहे. मी निघू, मला जरा उशीर होतोय. नाही, काहीतरी खाऊन जा ना. नाही मामा, मला उशीर होईल आता. आम्ही स्वतः तुमच्यासाठी पोहे केले, ते खाऊन जायचेत तुम्हाला. तुम्ही पोहे केले? मग तुम्हाला काय वाटलं आम्ही विसरलो की काय? बसा, घेऊन येतो आम्ही. Hello? Oh, Nisha. That's great. I'm great. Great. We'll meet someday. Definitely. Sunday? Yeah, okay. See you then. Bye-bye. Take care. निघूया. जस्ट वेट. आणि हो, तुला कंटाळा आला असेल तर तू गाडीत बसू शकतेस. हॅलो. या, टेल मी. ओ रोजी. या, आय जस्ट फॉरगॉट अबाउट द अपॉइंटमेंट. या. मला जायला पाहिजे ऑफिसमध्ये. शशांक सर रागवतील. माझी अर्जंट मीटिंग आहे. पण तू आता माझ्याबरोबर आली आहेस ना, आणि माझंही काम तितकंच महत्वाचं आहे. शशांक थांबेल थोडा वेळ. ओके, फाईल बघू. बाय द वे अवंतिका, तुझा हा पहिलाच जॉब आहे का? नाही. सरप्राइजिंग. यू लुक नाइव. मी फ्रेश म्हणत नाहीये. फ्रेशनेस आणि नवखेपणा याच्यात खूप फरक आहे. आणि कामात फ्रेशनेस चालू शकतो, पण नवखेपणा नाही. आणि आपल्या फर्ममध्ये तर नवखेपणाला थाराच नाहीये. सो बी केअरफुल. ही आपली एकत्र काम करण्याची पहिलीच वेळ आहे. माझी आणि शशांकची काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे, म्हणून आधीच सांगते. आय कीप दॅट इन माइंड. पण मला खरंच खूप उशीर होतोय. शशांक सर माझी वाट बघत असतील. वी हॅव अ अर्जंट मीटिंग. पण ही सिन्सिअरिटी माझ्याबरोबरही दाखवलीस ना तरी चालेल.
Okay, I have some urgent work to do. You may go now. फाईल. Oh. भाऊजी, शाळेची बिल्डिंग खूपच छान शेपअप होतीये. म्हणजे आपण केलेल्या प्लॅनिंगनुसार जर ते वर्कआउट झालं ना तर नथिंग लाईक इट. इट्स गॉना बी द ग्रेट प्रोजेक्ट. या मॅडम, या 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 या. हे काय चाललंय काय? तुम्हाला इथे यायला इतका वेळ लागला? सॉरी सर, आय एम लेट. मी पूनम मॅडमकडे होते असं सांगणार आहात ना? त्या आता इथं कधीच पोहोचल्यात? पण सर मी ठीक आहे. मी असं समजतो की तुमचा हल्ली बराच वेळ स्वप्नरंजनात जायला लागला. नाही सर. इनफ. मला खोटी कारणं नको आहेत. या ऑफिसमध्ये खोटेपणा टॉलरेट केला जात नाही, तुम्हाला माहिती आहे ते. हल्ली तुमच्या कामाबद्दल देखील बऱ्याच तक्रारी आहेत. सर शक्यच नाही सर, माझं काम मी अतिशय चोखपणे करते. संचयिका भवनाचं काम पूर्ण झालं? नाही सर, पण ते पुढच्या आठवड्यात सबमिट करायचं आहे. सो व्हॉट? पुढच्या आठवड्यात द्यायचं म्हणजे त्या कामाला या आठवड्यात हात लावायचं नाही असं थोडंच आहे. सर ऍक्च्युली आता माझ्या हातात बरीच काम आहेत. खूप काम आहेत. किती? 50? अरे एक शाळेचं काम करताना नाकीनं वाले तुम्हाला. लोक अशा पद्धतीने इथं कामं चालणार नाहीत. हे बघा, तुम्हाला जमत असेल तर काम करा, नाही तर लिसन मिस अवंतिका दीक्षित, मला कामाच्या वेळेला 100% कामच व्हायला पाहिजे. तुमची ती जुनी सवय ना, नको त्या भानगडीत नाक खुपसायची, ती सवय सोडली तर बरं होईल. संचयिका भवनाची रफ डिझाईन्स मला आजच्या आज कंप्लीट करून पाहिजेत. डू अंडरस्टँड? डू यू अंडरस्टँड? येस सर, आय डू. या डू. शशांक भाऊजी, फ्रँकली स्पीकिंग मलाही अवंतिकाचा तितकासा चांगला अनुभव नाहीये. का? नाही म्हणजे ती जरा ओव्हर स्मार्ट वाटते. ओव्हर स्मार्ट आणि चालाक सुद्धा. तुम्ही म्हणता ना ते अगदी बरोबर आहे. नको त्या गोष्टीत तिचं जास्त लक्ष असतं आणि मग त्यामुळे हातातली कामं तशीच राहून जातात. भाऊजी, अवंतिकाच्या बाबतीत तुम्ही पुन्हा एकदा विचार करा असं मला वाटतं. मम्मा, ही आसावरी. ओके ठीक आहे, असू दे. बसा. बस बस गीता. तुला पाणी हवंय? मी आणून देऊ? तू कशाला? मी आणते की. सो यू आर आसावरी. आम्ही खूप ऐकलंय तुझ्याबद्दल. म्हणजे संगीतातल्या रागाचं नाव असलेली ही मुलगी कोण आहे जी आमच्या चिरंजीवांना आपल्या तालावर नाचवते? म्हटलं बघूया तरी एकदा. पप्पा प्लीज, असं काही नाहीये. असं काही नाहीये. आणि मग न सांगता दिल्लीला गेली होतीस ते? अरे अरे, काही गोष्टी तरी तुमच्या दोघात असून द्या. गीता बस ना. मैं ठीक हूं. गीता. मग आसावरी, सध्या काय लिहितेस? सध्या मेनली जर्नलिस्टिक लिखाणात जास्त चाललंय. पण पप्पा, मला खरा इंटरेस्ट आहे तो क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये. अच्छा, म्हणजे कथा आणि कविता. हो.
पण आमच्या या शंखोबाला तुझ्या कविता कळतात का? नाहीतर लग्नानंतर प्रॉब्लेम व्हायचे. टू बी फ्रँक पप्पा, एकमेकांना एकदा समजून घेतलं की मग हे कविता कळणं न कळणं इट्स नॉट सो मच ऑफ एन इश्यू, म्हणजे असं मला वाटतं. यू आर ॲब्सोल्युटली राईट आसावरी. संसारात याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. एकदा का सूर जुळले ना की मग भाषा, जात या सगळ्या गोष्टी नगण्य होतात. आता आमच्याच संसारात बघ ना, हिंदी आणि मराठी अशा 2 रुळांवरनं आमची गाडी चालते. पण आमच्यात काय अडचण आहे? काय गीता? चला तुमचं काहीतरीच. हाय हाय मरजावा. पण हे लाजणं अगदी मराठी होता. मामा, इतिशा कुठे आहे? झोपली आहे. इतकं ऐकलंय मी तिच्याबद्दल, कधी एकदा भेटते तिला असं झालंय. मी गिफ्ट आणलंय तिच्यासाठी, द्यायचं होतं तिला. कशाला? असू दे ना. शी काय ॲब्सेंट माइंडेड आहे मी पुरणपोळ्या आणल्या होत्या तुमच्यासाठी. मागे एकदा अनिश म्हणाला होता खूप आवडतात तुम्हाला म्हणून. अरे वा, म्हणजे सासूवर इम्प्रेशन मारायला मोकळी. तुम्ही पण ना मगापासून पाहते नुसती चेष्टा चालली. हो ती पहिल्यांदा येते आपल्या घरी. सॉरी बाबा. कुठे आहे इतिशा? मी जाऊ आत? हां जा ना. गुड. आज काय ऑफिसमध्ये मुक्काम दिसतोय? नाही, म्हणजे घरी जायचं नाही का? काम संपलं की जाईन. हो ठीक आहे. तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला घरी सोडतो. नो थँक्स. ठीक आहे. गुड. बॉसचं बोलणं मनाला इतकं लावून घेत आहे. गुड गुड. आपली कंपनी प्रगती करेल त्यामुळे. बाय द वे, हे केव्हा द्यायचं? केव्हा? आज. मला नाही हो, क्लायंटला केव्हा द्यायचं? पुढच्या शुक्रवारी. पुढच्या शुक्रवारी ना? मग ठीक आहे ना, द्या ना. बुधवार गुरुवारपर्यंत कंप्लीट करून द्या. इट्स ओके. गुड नाईट. तुझ्या माचीस कोण देणार?
गजा 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 काय मॅडम? गजा कसला वास येतो रे इथे? सिगरेट ओढताय ना कोणीतरी? नक्कीच हा सिगरेटचाच वास. अरे एसी ऑफिस मध्ये कसला रे सिगरेट ओढता? काय मॅनर्स आहेत की नाही? जा जाऊन सांग कोण. शी, दुसऱ्यांना त्रास होतो हे सुद्धा कळत नाही. जा बरं पहिले त्या माणसाला बाहेर काढ. अहो मॅडम पण गजा पहिले